नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तर मी सकाळी लवकर उठून स्वामींना अभिषेक केला आणि स्वामींचा तारक मंत्र म्हणत स्वामींना अभिषेक केला आणि गुरुगीता म्हणजे गुरुगीतेचं एक खूप गुरुगीता मला आवडते, तर गुरुगीता लावून दिली होती मी आणि वाचता येते मला, पण मी वाचली नाही. मोबाईलमध्ये लावली गुरुगीता आणि स्वामी गुरु आहे म्हणून मी ती गुरुगीता लावून स्वामींवर अभिषेक केला आणि गुरुगीता मला फार आवडते, खूप छान आहे. तुम्हीसुद्धा नक्की ऐका. आणि आज गुरुपौर्णिमा आहे, तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु हा ज्ञान देणारा मार्ग आहे आणि गुरु विना ज्ञान माणसाला प्राप्त होत नसतं. तर प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये गुरु करावा. तर नाहीच केला गुरु तर आपल्या आईवडिलांचा सल्ला नेहमी ऐकत राहा, मोठ्यांचा सल्ला ऐकत राहा आणि आपल्याला चांगला सल्ला देणारा तोच गुरु असतो. तर आपल्याला वाईट मार्गावर गुरु जाऊ देत नसतात आणि आपला मार्ग जर चुकला तर आपल्याला आपली चुकी दाखवून गुरु आपल्याला सरळ मार्गावर आणत असतात. तर म्हणून गुरु हे खूप महत्त्वाचे आहे आपल्या जीवनामध्ये आणि स्वामी हेच माझे गुरु आहे म्हणून मी स्वामींना अभिषेक केला. आणि माझी आईसुद्धा माझे गुरु आहेत आणि माझे मिस्टरसुद्धा, आणि मला प्रत्येकजण जो मला चांगला सल्ला सांगतो तो माझा गुरुच आहे. तर आता आज गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मग मी अभिषेक केला आणि जेवढं माझ्याकडून होतं तेवढं मी करते वेळेत वेळ काढून. आणि संसारामध्ये आपल्याला भरपूर कामं असतात, सगळेच म्हणतात कामं असतात, पण आपण देवासाठी नक्की रोज 1 किंवा 2 तास काढले पाहिजे आणि त्याचे आभार मानले पाहिजे की तुमच्यामुळं आज आम्ही छान जगत आहोत. तर मग नंतर आता स्वामींचा अभिषेक झाला आहे आणि म्हटलं स्वामींना, आज मला बाहेर जायचं होतं नवीन कपडे घ्यायला, पण वेळ थोडासा कमी मिळाल्यामुळं मला जाता येत नाही, लांब आहे दुकानं माझ्या घरापासून. मग स्वामींना मी छान अभिषेक केला आणि छान पाटावर त्यांना बसवलं आणि नंतर मग आता मला स्वामींचा फोटोसुद्धा आहे, फोटोंना पण मला चंदन वगैरे लावायचं आहे. मी फोटोला छान चंदन वगैरे लावत असते दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला. तर मग माझा आता झाले आहे स्वामींचा अभिषेक आणि म्हटलं गुरुपौर्णिमा आहे तर आता मी मंदिरातसुद्धा संध्याकाळी जाणार आहेत. थोडंसं म्हणजे मंदिर अर्धा 1 तास आहे माझ्या घरापासून. तर नक्की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करत जा आणि शेअरसुद्धा करत जा. आता मी चंदन उघडलं आणि नेहमी चंदन का उघडावं, कारण की बाहेरच्या गंधामध्ये वेगवेगळे रसायनिक मिक्स असतात, तर त्याच्यामुळं ते लावणं योग्य नाही देवाला. तर आपण घरी आपल्या हातानं चंदन उघडावं, देवाला लावावं छान. आणि मग नंतर मी चंदन उगाळून त्याच्यात थोडंसं गोपीचंदन मिक्स करून स्वामींना असं छान सूर्य काढलेला आहे मागून आणि स्वामींना हारसुद्धा काढलेला आहे. तर बघा मी असं करत असते स्वामींच्या फोटोला. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.